काही लोक विधेयकाचा एकही अक्षर न वाचता विधेयकाविरोधात बोलतात. विधेयकाविरोधात बोलणं म्हणजे कडव्या डाव्यांचं समर्थन करणं. नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा. ठाकरे बंधूंवर शिंदे कोणती भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. पैशांच्या बॅगेवरून मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा नवीन वक्तव्य. पालिका निवडणुकीत रिझल्ट हवा, बाळा नांदगावकरांच्या गटाध्यक्षांना सूचना. संवाद मेळाव्यात गटाध्यक्ष यांनी केलेल्या आणि न केलेल्या कामांची उजळणी. सामनात वापरलेल्या शब्दांवर राम कदमांचा आक्षेप. सामनाच्या अग्रलेखातून मुंबईचा अपमान करण्याचा प्रयत्न, राम कदमांचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्यात जुंपली. बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीवरून एकमेकांमध्ये सवाल जवाब. एचडीएफसी बँक आणि श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई. नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षांवर शाई फेक. अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांना खरं तर शाई फेकून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून शाई फेक. तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 ऐवजी 4 वाजता उघडणार. भाविकांची कमी झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाचा निर्णय. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागानं वर्तवला अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.